मंडळी, आपण आज बघणार आहोत लाल भोपळ्याची दशमी। साहित्य मी सगळं व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे। हे सगळं माझ्या मेथी पराठा रेसिपीसारखंच करायचं आहे। करताना फक्त 1-2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे सगळे पिठं याचं सगळं प्रमाण मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। ते पीठ भिजताना आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून 10-15 मिनटं ते पीठ पाणी न घालता तसंच मिक्स करून ठेवायचं, म्हणजे आपोआप पाणी सुटतं आणि मग सगळं त्या लाल भोपळ्याच्या सुटलेल्या पाण्यामध्येच हे पीठ मिसळून घ्यायचं। बाकीचं सगळं मेथीच्या दशमीप्रमाणेच करायचं। त्याच्यात दिलेले सगळं साहित्य तिखट, मीठ, ओवा, लसणाची पेस्ट, कोथिंबीर हे सगळं मी मेथीच्या दशमीसारखंच वापरलेलं आहे। फक्त याच्यामध्ये मेथीच्या ऐवजी लाल भोपळा घातलेला आहे। बाकी वेगळं विशेष असं काहीच नाही। पीठ असं मऊसर भिजायचं, जास्त घट्ट भिजायचं नाही आणि जास्त पातळी भिजायचं नाही, जेणेकरून दशमी लाटताना पूड छान सुटतात आणि एकदम मऊ येते। शेकताना पण जसं मेथीची दशमी माझी केली होती मी, तशीच त्रिकोणी घडी करून 2-2 चमचे तेल दोघी बाजूला टाकून शेकायची। खरपूस म्हणजे 3 पूड होतील अशी सुरेख अशी दशमी तयार होते आणि लाल भोपळ्याच्या पाण्यामध्येच भिजल्यामुळे त्याची चव आणखीनच सुंदर येते। तर नक्की करून पहा। मेथीच्या पराठ्यासारखीच लाल भोपळ्याची दशमी अशी खरपूस भाजून आणि चवीलाही सुंदर। बघा कसे सुरेख पूड सुटलेत ते। थँक्यू मंडळी, आपण आज बघणार आहोत लाल भोपळ्याची दशमी। साहित्य मी सगळं व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे। हे सगळं माझ्या